दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र आगर नांदूर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील स्थान वंदन करत आहोत. स्थान पोथीत याचा उल्लेख आहे, पण सविस्तर माहिती मला मिळाली नाही, म्हणून मी जाधववाडीच्या भिक्षुकाकडून काही संत महंताकडून पोथीच्या आधारे ही माहिती आपणास देत आहे. या स्थानाला जाण्याचा मार्ग आगर नांदूर हे गाव शहागड गेवराई मार्गावर खामगावहून पूर्वेस कच्च्या रस्त्याने 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. गेवराईहून हे स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे. शहागडवरून आगर नांदूर हे गाव साधारण 6 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. स्थानांची माहिती: नंदेश्वरी दादिया भेटी चौकी आसन स्थान. हे स्थान गावच्या उत्तरेस व गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. या स्थानाची लीला आपण येथील संत महंत व भिक्षुकाकडून आपण जाणून घेणार आहोत. तर चला श्री क्षेत्र आगर नांदूर येथील स्थान वंदन करूया. आगर नांदूरला आपल्याला जायचंय. या ठिकाणी बिल्डिंग आहे, तिथून कच्चा रस्ता आहे आणि तिथून आपल्याला जावं लागतं. खामगावहून पूर्वेस एक समोर बिल्डिंग दिसते, इथूनच कच्चा रस्ता आगर नांदूर या स्थानाकडे जाण्यासाठीचा आहे. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र आगर नांदूर या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्व सद्भक्तांनो, महाराष्ट्रातील आपण अनेक स्थान वंदन केलेले आहेत. आगर नांदूरचं जे काही स्थान आहे, इथे अतिशय दुर्मिळ असं या पद्धतीचं हे स्थान दर्शन आहे. बऱ्याच लोकांनी याही स्थानाचं दर्शन केलेलं नाहीये. मागे गोदावरी नदी आहे आणि हा परिसर देखील आपण पाहणार आहे. तेवढंच नव्हे तर आगर नांदूर येथील लीळा देखील आपण संत महंताकडून श्रवण करणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडोत प्रणाम. पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये मी आज श्री क्षेत्र संगम जळगाव या ठिकाणी गेलो होतो आणि त्यात अशी माहिती दिली होती, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यानंतर आगर नांदूरला गेले. मला त्या ठिकाणची लीळा महत्वाची वाटत होती, पण मला भिक्षुक वगैरे कोणी भेटत नव्हतं. पण या ठिकाणी आदरणीय परमपूज्य मुकुंद मुनी अंकुळनेरकर बाबा इथे आहेत. त्यांचे सहकारी बाबा या ठिकाणी आहेत. मी त्यांच्याकडूनच बाबांना विनंती करत आहे, येथील स्थानाची लीळा निरूपण करावी. दंडोत प्रणाम बाबा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्वार्ध लीळा 666. नांदवरी आदित्य अवस्थान. गोसावी नांदवरासी बीजे केले. काळिदास भट उदयाची गोसाव्यांच्या दर्शना आले. देव संध्याकाळच्या वेळेस आगर नांदूरला आले. मग दुसऱ्या दिवशी काळिदास भट देवाच्या दर्शनाला आले. दंडवते घातली, श्रीचरणा लागले, पासी बैसले. काळिदास भट देवाच्या जवळ बसले. मग सर्वज्ञ म्हणितले,
पिवळ दरडी अशी मांडव घाला गा. पिवळ दरडी नावाची जागा आहे, त्या ठिकाणी मंडप टाका म्हणून काळीदास भटाकरवी पिवळ दरडी मांडव घालविला. पिवळ दरडीला मंडप टाकला, लावला. मग गोसावी तेथ बीजे केले. देव पण त्या ठिकाणी गेले. तेथ विहरणा बीजे करीती. देव विहरणासाठी त्या ठिकाणी जायचे. एकादाधी गावादक्षिणे एकविरेचे देऊळ, तेथ विहरणा बीजे करीती. कधी कधी एकविरेच्या मंदिरात देव विहरणाला जायचे. एकादाधी गंगेची थळीये नंदेश्वराचे देऊळ, तेथ विहरणा बीजे करीती. एकादाधी माळसेच्या देवळा बीजे करीती. तेथ आसन होय, गुळळा होय, विडा होय. गोसावी अशी तेथ आदित्य अवस्थान झाले. दिस 15. सामको पुत्रत स्वीकारे आरोगणा. सामकोसाचा पुत्र सरला होता. तो तयाशी करंजाळाशी रात्री स्वप्न आला. त्याने म्हणतले, आई मज जेवू सोये का, थोर भूक लागली. तीही म्हणतले, काही जेवू सो रे बाबा. त्याने म्हणतले, ना दधिभात जेवू सोये. मग ते साडे गावा आबाईसाशी भेटावया आली. आबाईसा पुढे सांगितले. आबाईसी म्हणतले, गोसावी अशी आरोग्य दे. इतुकेने दोघी गोसाव्याजवळी नांदवर असे आलिया उपहार आणला. गोसावी विहिरणी होणी बीजे केले. विहिरणावरून देव मंदिरात आले. भेटी झाली. दंडवते घातली. श्रीचरणा लागली. गोसाव्या पुढा स्वप्न सांगितला. जिजी स्वप्न देखिला ऐसे अवघे सांगितले. मग आरोग्याने लागी विनविले. जिजी तरी मी गोसावी अशी आरोग्य देईन. सर्वज्ञ म्हणतले, तरी काय तुमच्या पुत्रा व्हावे. तेही म्हणतले, हे काय जी ऐसे कैसे. सर्वज्ञ म्हणतले, कापा हे नव्हे तुम्ही म्हणतू असा. तुमचे पुत्रे तुमचे स्वप्नी जेऊ मागितले. तुम्ही यासी जेऊ सुत असा, तरी हे तुमचे पुत्र होईल की. तेही म्हणतले, जी हे अवघे जग विश्व गोसाव्या पासवणे. मा गोसावी कोणाचे पुत्र होती जी. गोसावी मानिले. तेही दधी भात पूर्वक उपहार निपजवणी आणला होता. तांदूळाचा भात, दहीवडे, मांडे, घारिया, पुरिया, शिरी, खीर, साखरी, तूप, साकवतिया ऐसे अवघे बाईसाच्या हाती दिले. मग बाईसी गोसावी अशी दुपाराचा पूजावसर केला. ताट केले. भक्तिजना ठाई केले. भक्तिजनाने सोबत जेवण वाढलं. भक्तिजन अनुक्रमे आपुलाला ठाई बैसले. सामकोसी दंडवते घातली. दधी भात उन्हे तापला होता. तापला आला. ते ओळख भीतीची ना. उन्हामध्ये दूध भात आणल्यामुळे तो खराब झाल्यामुळे तो वेगळा ठेवला. आरोग्याकरिता गोसावी पोसिले. हे काही सामकोसी म्हणितले, जिजी हा दधी भात उन्हे तापला तो नाचला की. सर्वज्ञ म्हणितले, बाई आणा. तीही वाढीला. गोसावी प्रसादू केला. गोसावी अशी भक्तिजनासहित आरोग्य झाली. गुळळा झाला, विडा ओळखविला. ऐसे गोसावी पुत्रतच अंगी करिले. मग तेही येरी दिसी स्वप्न देखिले. आई मी आजी थोर झालो निवालो. आजी लागोनी न मागे हो. ते येऊनी गोसाव्या पोटा सांगितले. सर्वज्ञ म्हणितले, बाई तो प्रेत देहापासून मंचविला आणि सुख फळासी नेला. मग तिया जिजी म्हणून श्रीचरण धरिले. दंडवते केली. श्रीचरणा लागली. गोसावी तयासी पाठवणी दिली. मग गोसाव्यासी पहोड झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सभोवतीचा परिसर आपण पाहत आहोत. बाबा असतात तिथं नाही.
येथील स्थानाची चावी मदने जे कुटुंब आहे त्यांच्याकडे असते. या ठिकाणी ही गोदावरी नदी शहागडच्या पुलावरून आपल्याला दिसत आहे आणि ही गोदावरी नदी ज्याच्यामध्ये पाणी नाही आणि पुढे जे आहे आगर नांदूर येथील जे स्थान आहे. दंडोत प्रणाम. मी शहागडच्या पुलावर सध्या थांबलेलो आहे.